विद्यार्थी मित्र, आपल्या इयत्ता 11वीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये विभाग 2 तुलनात्मक शासन आणि राजकारण या दुसऱ्या विभागातील संविधानिक शासन पद्धती याचा आपण अभ्यास करतो आहोत। यापूर्वीच्या तासाला आपण शासनाच्या ज्या 3 शाखा आहेत, 3 प्रमुख विभाग आहेत, त्यांचा आपण अभ्यास केला। ते 3 प्रमुख विभाग म्हणजे एक कायदे मंडळ, ज्याला आपण विधिमंडळ असं म्हणतो, दुसरं कार्यकारी मंडळ आणि तिसरं न्यायमंडळ। कायदे मंडळ कायदे तयार करण्याचं काम करतं, कार्यकारी मंडळ कायद्याप्रमाणे राज्यकारभार करण्याचं काम करतं आणि न्यायमंडळ कायद्याचा अर्थ लावून न्यायदान करण्याचं काम करतं। तर जगातील ज्या शासन पद्धती आहेत त्या शासन पद्धतीमध्ये हे शासनाचे 3 विभाग असतात। चौथाही विभाग आपण बघितला तो म्हणजे शासनाचे कर्मचारी वर्ग, की शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम हे कर्मचारी करत असतात। तोही विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामध्ये आपण मागच्या तासाला अभ्यास केलेला होता तो म्हणजे संविधान म्हणजे काय, राज्यघटना म्हणजे काय। तर प्रत्येक देशाचा राज्यकारभार चालण्यासाठी जे मूळ कायदे लिहून ठेवलेले असतात त्यालाच आपण राज्यघटना असं आपण म्हणतो। आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर आपल्या देशासाठी राज्यघटना तयार करण्यात आली। ही राज्यघटना 395 कलम, 9 परिशिष्ट आणि 22 प्रकरणाची आहे। जी राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजीपासून स्वीकारली। त्या राज्यघटनेनुसार आपल्या देशामध्ये लोकशाही शासन पद्धती, प्रजासत्ताक शासन पद्धती, गणराज्य शासन पद्धती, संघराज्य शासन पद्धती आणि संसदीय शासन पद्धती अशा विविध शासन पद्धतीचं मिश्रण आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार आपल्या देशाचा राज्यकारभार चालवला जातो। आपल्या देशाचं संविधान तयार करताना जगातील अनेक देशांच्या राज्यकारभार पद्धतीचा अभ्यास संविधान समितीने केला आणि ही वैशिष्ट्यपूर्ण संविधान आपल्या देशासाठी आपण स्वीकारलेलं आहे। याचा अभ्यास आपण मागच्या तासामध्ये केला। आज आपल्याला या विभागातील पुढचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे लोकशाही शासनाचे प्रकार। प्रामुख्याने प्रमुख प्रकार जे आहेत ते आपल्याला बघायचे। लोकशाही शासन पद्धती म्हणजे काय, तर लोकांनी लोकांच्यासाठी आणि लोकांकडून चालवलेले शासन म्हणजे लोकशाही शासन पद्धती। जगामध्ये राज्यकारभार करण्याच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत, होत्या। पूर्वी राजेशाही होती, त्यानंतर हुकुमशाही होती। आजही काही देशामध्ये हुकुमशाही आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आज मर्यादित राजेशाही आहे। रशिया, चीन सारख्या देशामध्ये साम्यवादी शासन पद्धती आपल्याला पाहायला मिळते आणि भारतासारख्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला। पार्लमेंटरी गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं। भारताच्या कायदेमंडळाला संसद असं म्हटलं जातं। या संसदेमध्ये आपण आपले प्रतिनिधी निवडून पाठवतो आणि हे प्रतिनिधी आपल्या मार्फत राज्यकारभार करतात। ही लोकशाही शासन पद्धती आपण स्वीकारली। त्याला दुसरा पर्याय ते म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती, जी की अमेरिकेमध्ये आहे, मेक्सिकोमध्ये आहे, ब्राझील, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशामध्ये आहे।
तर संसदीय शासन पद्धती जगामध्ये सध्या भारत, युनायटेड किंगडम, जर्मनी, इटाली, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशामध्ये सध्या अस्तित्वात असताना आपल्याला दिसून येते. तर ही संसदीय शासन पद्धती कशा प्रकारची आहे आणि अध्यक्षीय शासन पद्धती कशा प्रकारची आहे याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. ही संसदीय शासन पद्धती ही लोकशाही शासन पद्धतीचाच एक प्रकार आहे. हे दोन्ही प्रकार लोकशाही शासन पद्धतीचे आहेत. त्याला आपण पार्लमेंटरी गव्हर्नमेंट असं म्हणतो. लोकशाहीला डेमोक्रेसी असं म्हटलं जातं. लोकांनी लोकांच्यासाठी आणि लोकांकडून चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही शासन पद्धती. तर लोकशाही शासन पद्धतीमध्ये लोक राज्यकारभार करतात, लोक आपले राज्यकर्ते निवडतात. राज्यकारभार करण्यासाठी लोकप्रतिनिधी आपण निवडून पाठवतो. याच लोकशाही शासन पद्धतीमध्ये आपण प्रातिनिधिक शासन पद्धती स्वीकारली. तर आपला देश लोकसंख्येच्या बाबतीत विशाल आहे, मोठा आहे आणि या विशाल मोठ्या लोकसंख्येला पूर्वीच्या काळी प्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धती होती. ग्रीस देशामध्ये अथेन्स, स्पार्टा, कोरिंथिपस, आर्गोस यासारख्या देशामध्ये प्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धती होती. कारण एक गाव म्हणजे एक राज्य होतं, पण आज एक देश म्हणजे एक राष्ट्र आहे, राज्य आहे. त्यामुळे लोकशाही, प्रत्यक्ष लोकशाहीची जागा आता प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीने घेतलेली. आपल्या देशामध्ये इंग्रजांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1952ला पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या संसदेमध्ये आपण आपले प्रतिनिधी निवडून पाठवले. या संसदेचे 2 सभागृह, एक राज्यसभा आणि दुसरं लोकसभा. या सभागृहामध्ये आपण आपले प्रतिनिधी निवडून पाठवतो. राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं, तर लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हटलं जातं. लोकसभेमध्ये प्रत्यक्ष जनतेनं निवडून पाठवलेले सदस्य असतात, तर राज्यसभेमध्ये घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करणारे सभागृह सदस्य असतात. या दोन्ही सभागृहाची रचना, सदस्यांचा कार्यकाल, सदस्यांचे अधिकार, त्यांची पात्रता या संबंधीची नोंद आपल्या संविधानामध्ये म्हणजेच राज्यघटनेमध्ये म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनमध्ये करण्यात आले. हे दोन्ही सभागृह कसे असतील याचा उल्लेख आपण केलेला आहे. आता संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, पार्लमेंटरी गव्हर्नमेंट म्हणजे काय याचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा. परंतु लोकशाहीमध्ये एकाच प्रकारची शासन व्यवस्था नसते. यातील 2 प्रमुख प्रकार म्हणजे एक संसदीय शासन पद्धती आणि दुसरी अध्यक्षीय शासन पद्धती. या दोन्ही प्रकारामध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचे जे परस्पर संबंध आहेत ते भिन्न प्रकारचे असतात. संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असतं. बघ, याला संसदीय शासन पद्धती म्हटलं जातं. भारताच्या कायदे मंडळाला संसद म्हणतात. हे झालं कायदे मंडळ किंवा याला विधिमंडळ असे म्हटलं जातं. आणि या कायदे मंडळातून कार्यकारी मंडळाची निर्मिती होते. या 2 सभागृहामध्ये जे सदस्य आपण निवडून पाठवतो त्या दोन्ही सदस्यांना सामान्य भाषेमध्ये आपण खासदार म्हणतो, संसद सदस्य म्हणतो. हे या सभागृहामध्ये लोकसभेमध्ये प्रत्यक्ष जनतेनं निवडून पाठवलेले सदस्य असतात, तर राज्यसभेमध्ये घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करणारे सदस्य असतात.
या सभागृहाची सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार कायदेमंडळाला आहे, दोन्ही सभागृहांना मिळवणे. सध्या या सभागृहाची सदस्य संख्या, लोकसभेची सदस्य संख्या कमाल 552 आहे आणि राज्यसभेची कमाल सदस्य संख्या 250 आहे सध्याची. प्रत्येक घटक राज्यातून किती सदस्य निवडून पाठवले जातात याचा सुद्धा उल्लेख आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून 48 सदस्य निवडून पाठवले जातात. तर राज्यसभा या सभागृहामध्ये महाराष्ट्रातून 19 सदस्य निवडून पाठवले जातात. या दोन्ही सभागृहाचा कार्यकाल वेगळा आहे. लोकसभा या सभागृहाची सदस्यांची निवड 5 वर्षासाठी केली जाते. 5 वर्षानंतर हे संपूर्ण सभागृह बरखास्त केलं जातं आणि नव्यानं संपूर्ण देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात. तर राज्यसभा हे कायम सभागृह म्हटलं जातं. या सभागृहातील 2/3 सदस्य दर 6 वर्षानं निवृत्त होतात. या सभागृहातील प्रत्येक सदस्याचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. हे सातत्य ठेवणारं सभागृह याला म्हटलं जातं. तर संसदीय शासन पद्धती, जबाबदार शासन पद्धती आपल्याकडे आपण स्वीकारलेले. या दोन्ही शासन पद्धतीमध्ये थोडा फरक आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ कायदेमंडळाला जबाबदार असतं. कार्यकारी मंडळ कायदेमंडळाचा विश्वास असेपर्यंतच सत्तेवर राहतं. ज्या दिवशी कायदेमंडळ कार्यकारी मंडळावर अविश्वास व्यक्त करेल त्या दिवशी कार्यकारी मंडळाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. कार्यकारी मंडळ म्हणजेच शासन, सरकार, गव्हर्नमेंट किंवा भारत सरकार असं आपण त्याला म्हणतो. कायदेमंडळातूनच कार्यकारी मंडळाची निर्मिती होते. कारण कार्यकारी मंडळाचे सदस्य हे कायदेमंडळाचे सदस्य असतात. सरकारचे सदस्य हे कायदेमंडळाचे सदस्य असतात, संसदेचे सदस्य असतात. म्हणजे लोकसभा या सभागृहामध्ये, म्हणजे कनिष्ठ सभागृहामध्ये निवडणुकीनंतर ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट असं बहुमत प्राप्त झालेलं असतं त्या पक्षाचा नेता हा प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान बनतो आणि तो पंतप्रधान आपल्या पक्षातील ज्येष्ठ लोकांची वर्णी मंत्रिमंडळामध्ये लावतो. पंतप्रधान आणि त्याचं जे मंत्रिमंडळ आहे त्यालाच कार्यकारी मंडळ असं म्हटलं जातं. मग कार्यकारी मंडळ म्हणजे शासन, सरकार, गव्हर्नमेंट यामध्ये हे जे सदस्य असतात हे सदस्य कायदेमंडळाचे सदस्य असतात. म्हणजे कायदेमंडळाच्या सदस्यातूनच कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची निवड केली जाते. पक्षाचा प्रमुख, बहुमत प्राप्त पक्षाचा नेता हा पंतप्रधान बनतो आणि तो पंतप्रधान आपल्या पक्षातील ज्येष्ठ लोकांची वर्णी मंत्रिमंडळामध्ये लावतो. म्हणून हे परस्पर संबंधित असतात. जर कायदेमंडळानं कार्यकारी मंडळावर जर अविश्वास व्यक्त केला, पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळावर जर अविश्वास व्यक्त केला तर पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. म्हणून याला जबाबदार शासन पद्धती म्हटलं जातं. अशा प्रकारची संसदीय शासन पद्धती आपण स्वीकारलेली आहे. या संसदीय शासन पद्धतीमध्ये 2 राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रप्रमुख 2 असतात. एक म्हणजे राष्ट्रपती आणि दुसरा पंतप्रधान. पण राष्ट्रपती हा सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहे, पण तो नाममात्र शासक म्हणून नेमला जातो. तशी व्यवस्था आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. आणि पंतप्रधान हा लोकनियुक्त प्रतिनिधी असतो. तर राष्ट्रपतीला नाममात्र शासक म्हटलं जातं, तर पंतप्रधान हा वास्तविक शासक आहे. देशाचा संपूर्ण राज्यकारभार हा
राष्ट्रप्रमुखाच्या नावानं चालतो, पण प्रत्यक्ष सत्तेचा वापर पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ करतात. म्हणून याला जबाबदार शासन पद्धती म्हटलं जातं. तर ही अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण शासन पद्धती आपण स्वीकारलेली आहे. म्हणून 2 शासक आहेत आपल्या देशामध्ये, आणि राष्ट्रपती हा नाममात्र शासक का आहे, तशी व्यवस्था का केलेली आहे, तर कोणताही एक व्यक्ती आपल्या देशामध्ये हुकुमशाह होणार नाही अशी व्यवस्था आपल्या शासन पद्धतीमध्ये करण्यात आलेली आहे. कारण राष्ट्रपती यानं जर नियमानुसार राज्यकारभार केला नाही तर त्याला सुद्धा पदावरून दूर करण्याचा अधिकार आपल्याकडे देण्यात आलेला आहे. म्हणजे राष्ट्रपतीच्या सर्व अधिकाराचा वापर पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ करतं. म्हणून राष्ट्रपतीला नाममात्र शासक म्हटलं जातं आणि पंतप्रधान हा वास्तविक शासक आहे. प्रत्यक्ष सत्तेचा वापर पंतप्रधान करतो. म्हणजे पंतप्रधान हुकुमशाह होणार नाही आणि राष्ट्रपतीही हुकुमशाह होणार नाही अशा प्रकारची तरतूद आपल्या संविधानामध्ये म्हणजे राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. आणि राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल असा उल्लेख आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे की ज्याचा नेता पंतप्रधान असेल. पण असंही नमूद करण्यात आलेलं आहे की पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल, तो राष्ट्रपतीला मानावाच लागतो. या दृष्टिकोनातून भारताचे राष्ट्रपती या संसदीय शासन पद्धतीमध्ये जो राष्ट्रप्रमुख आहे हा नाममात्र शासक म्हणून त्याची व्यवस्था अशी करण्यात आलेली आहे. म्हणजे पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला हा राष्ट्रपतीला मानावाच लागतो, तो सल्ला नाकारू शकत नाही. अशा प्रकारची व्यवस्था आपल्याकडे करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रप्रमुख बघा, संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख हा राजा असतो किंवा अप्रत्यक्षरित्या जनतेने निवडून पाठवलेला असतो. बघा, युनायटेड किंगडम म्हणजे UK मध्ये किंवा इंग्लंडमध्ये, ब्रिटनमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रप्रमुख हा वंश परंपरेने आलेला आहे. इंग्लंडचा राजा किंवा राणी एलिझाबेथ वंश परंपरेनं ही सत्ता प्राप्त होते. आपल्या देशामध्ये राष्ट्रप्रमुखाची निवड ही वंश परंपरेच्या आधारावर केली जात नाही. आपल्या देशामध्ये राष्ट्रप्रमुख हा जनतेद्वारा अप्रत्यक्षरित्या निवडून पाठवला जातो. संपूर्ण सभागृहातील म्हणजे राज्यसभेतील लोकनियुक्त सदस्य आणि लोकसभेतील लोकनियुक्त सदस्य आणि संपूर्ण देशातील विधानसभांचे सदस्य राष्ट्रप्रमुखाची निवड करतात. राष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्षाचा, आपण ते पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आपल्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाची निवड 5 वर्षासाठी केली जाते. तर इंग्लंडमध्ये जो राष्ट्रप्रमुख आहे तो मरेपर्यंत आपल्या सत्तेवर राहतो. मग एक राजा मेला तर त्याची पत्नी राणी किंवा त्याचा मोठा मुलगा हा राजपदावर विराजमान होऊ शकतो. कारण इंग्लंडमध्ये किंवा UK मध्ये मर्यादित राजेशाही आहे. आपल्या देशामध्ये आपण पूर्णतः जबाबदार संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला. म्हणून 2 शासन प्रमुख असतात, एक राष्ट्रपती आणि दुसरा पंतप्रधान. पंतप्रधान हा शासनाचा प्रमुख मानला जातो, सरकारचा प्रमुख मानला जातो, गव्हर्नमेंटचा प्रमुख मानला जातो आणि राष्ट्रपती हा देशाचा प्रमुख मानला जातो. म्हणून राष्ट्रपती वा राजा, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचे मिळून कार्यकारी मंडळ बनते. आपल्या देशामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे, संविधानामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की देशाचा सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती असेल आणि त्या राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल आणि त्या मंत्रिमंडळाचा नेता हा पंतप्रधान असेल. आणि पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला हा राष्ट्रपतीवर
बंधनकारक असेल. आता पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाला सुद्धा निरंकुशपणे कार्य करता येत नाही, कारण ते लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहामध्ये ते सदस्य असतात, किंवा निरंकुशपणे राज्यकारभार जर त्यांनी केला तर हे सभागृह त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करून त्यांना पदावरून दूर करू शकतात. अशा प्रकारची व्यवस्था आपल्याकडे करण्यात आलेली आहे. म्हणून संसदीय शासन पद्धतीमध्ये 2 कार्यकारी प्रमुख असतात, एक नामधारी आणि दुसरा वास्तव. नामधारी म्हणजे नाममात्र, म्हणून देशाच्या राष्ट्रपतीला नामधारी शासक म्हटलं जातं आपल्या देशामध्ये, आणि पंतप्रधान हा वास्तविक शासक आहे. नामधारी प्रमुखाच्या नावानं आणि आज्ञेनं राज्यकारभार चालत असतो. आपल्या देशाचा संपूर्ण राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावानं चालतो. कोणतंही विधेयक म्हणजे कायद्याचा कच्चा मसुदा, संसदेनं मंजूर केलेलं कोणतंही विधेयक राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्याशिवाय मंजूर होत नाही. पण संसदेनं मान्य केलेलं विधेयक नामंजूर करण्याचा अधिकार आपल्याकडे राष्ट्रपतीला देण्यात आलेला नाही. एखादं विधेयक पुनर्विचारासाठी राष्ट्रपती संसदेकडे परत पाठवू शकतात, पण विधेयक नाकारण्याचा अधिकार दिलेला नाही. आणि राष्ट्रपतीने त्या विधेयकावर स्वाक्षरी केली की त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालं असं संबोधलं जातं. म्हणून नामधारी प्रमुखाचे अधिकार हे नावापुरतेच असतात, म्हणून नाममात्र शासक म्हटलं जातं. भारताच्या राष्ट्रपतीला रबरी शिक्का म्हटलं जातं, कारण राष्ट्रपतीच्या सर्व अधिकाराचा वापर पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ करते. यावरून संसदीय शासन पद्धतीचे 2 प्रकार पडतात, एक संविधानिक राजेशाही आणि प्रजासत्ताक शासन पद्धती. संविधानिक राजेशाही, बघा, संविधानिक राजेशाही जी इंग्लंडमध्ये आणि प्रजासत्ताक शासन पद्धती. संविधानानुसार राजेशाहीची व्यवस्था तिथे केलेली आहे. इंग्लंडमध्ये, UK मध्ये संसदीय शासन पद्धतीच आहे. इंग्लंड या देशाच्या शासन पद्धतीपासून आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला, पण इंग्लंडची राजेशाही आपण स्वीकारली नाही. इंग्लंडमध्ये जो राजा आहे, जे राजाला जे अधिकार आहेत तसेच भारतामध्ये राष्ट्रपतीला आहे. म्हणून संविधानिक राजेशाही, संविधानानुसार, कायद्यानुसार, राज्यघटनेनुसार राजाचे अधिकार निश्चित करण्यात आलेले. पूर्वी राजाच कायदे करायचा, राजाच कायद्याप्रमाणे राज्यकारभार करायचा आणि राजाच न्यायदान करायचा. त्याचा शब्द हा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे शासनाचे जे 3 शाखा आहेत, या 3ही शाखांचा अधिकार एकाच व्यक्तीच्या हातामध्ये होता. म्हणून अनेक राजे निरंकुश पद्धतीनं राज्यकारभार करायचे. म्हणून निरंकुश शासन पद्धतीच्या ऐवजी आता इंग्लंडमध्ये मर्यादित राजेशाही किंवा संविधानिक राजेशाहीचा प्रकार स्वीकारलेला. दुसरा प्रकार म्हणजे प्रजासत्ताक शासन पद्धती. प्रजेच्या हातामध्ये शासनाची सूत्र, याला प्रजासत्ताक शासन पद्धती म्हटलं जातं. प्रजा म्हणजे लोक, जनता. ठराविक कालावधीनंतर संपूर्ण देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका होतात आणि लोक आपले प्रतिनिधी निवडून पाठवतात. वेगवेगळ्या विचारसरणीचे राजकीय पक्ष आपल्याकडे निर्माण करण्यात आले. आपण पुढे बघणार आहोत. बहुपक्ष शासन पद्धती, बहुपक्ष पद्धती आपण स्वीकारली. राजकीय पक्ष पद्धती, पॉलिटिकल पार्टी सिस्टीम आपण स्वीकारली. अनेक पक्ष आहेत, अनेक विचारसरणी आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे, काँग्रेस पक्ष आहे, किंवा माकप आहे, भाकप आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस. हे काही देश पातळीवरील पक्ष आहेत आणि काही राज्य पातळीवरील पक्ष आहेत. त्यांना प्रादेशिक पक्ष असं म्हटलं जातं. मग निवडणुकीमध्ये वेगळ्या राजकीय पक्षाचे लोक प्रतिनिधी निवडणुकीला उभे राहतात आणि ती जी विचारसरणी, जो नेता, जो उमेदवार लोकांना आवडतो त्या उमेदवाराला लोक निवडून पाठवतात
आणि मग या सभागृहामध्ये, लोकसभेमध्ये, कारण हे प्रत्यक्ष जनतेने निवडून पाठवलेले सभागृह याला म्हटलं जातं, या सभागृहामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे राजकीय पक्षाचे लोक निवडून जातात आणि लोकसभेमध्ये ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट असं बहुमत प्राप्त झालेलं असतं त्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान बनतो आणि मग तो पंतप्रधान आणि त्याचं जे मंत्रिमंडळ आहे याला शासन सरकार असं म्हटलं जातं. त्यालाच प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान असं म्हटलं जातं. प्राईम मिनिस्टर आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो. संसदेमध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत मिळालेलं असतं त्या राजकीय पक्षाचा नेता हा पंतप्रधान बनतो. सध्या पहा आपल्या देशाचे नेते आहेत, पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. भारतीय जनतेनं भारतीय जनता पक्षाला बहुमताच्या आधारावर निवडून पाठवलं आणि मग त्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्या पंतप्रधानाला पदाच्या आणि गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती देतात, राष्ट्रप्रमुख देतात. तर अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था आपल्या देशामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणून पंतप्रधानाची नेमणूक किंवा नियुक्ती ही राष्ट्रपती करतात. इंग्लंडमध्ये राजा करतो पंतप्रधानाची नेमणूक. इंग्लंडमध्ये पंतप्रधान आहे, भारतामध्ये पंतप्रधान आहे. भारतातील पंतप्रधानाची नेमणूक राष्ट्रपती करतात, तर इंग्लंडमध्ये पंतप्रधानाची नेमणूक राजा किंवा तो काही राष्ट्रप्रमुख असेल, राणी, ते करतात. म्हणून पंतप्रधानाच्या इच्छेनुसार राष्ट्रपती अथवा राजा इतर मंत्र्यांची नेमणूक करतात. आता बघा, पंतप्रधानाची नेमणूक झाल्यानंतर आपल्या भारतामध्ये पंतप्रधान आपल्या राजकीय पक्षातील ज्येष्ठ लोकांची वर्णी मंत्रिमंडळामध्ये लावतात. हुशार, तज्ज्ञ, अनुभवी, निष्णात अशा लोकांची यादी, मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी पंतप्रधान राष्ट्रपतीला सादर करतो आणि त्या यादीतील व्यक्तीला राष्ट्रपती मंत्री म्हणून पदाची आणि गोपनीयतेची शपथ देतो. कारण मंत्रिमंडळातील मंत्री हा संसद सदस्य असावा लागतो. संसद सदस्य नसलेल्या एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान मंत्रिमंडळामध्ये घेऊ शकतो, पण घेतलेल्या व्यक्तीला 6 महिन्याच्या आत संसदेचं सदस्यत्व प्राप्त करावं लागतं, अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे याला जबाबदार शासन पद्धती म्हटलेलं आहे. संसदेमध्ये बहुमत असेपर्यंत पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ सत्तेवर येतं. बहुतांश संसदीय शासन पद्धतीमध्ये 2 सभागृह आहेत. आपल्या देशामध्ये 2 सभागृह आहेत. UK मध्ये सुद्धा 2 आहेत, हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स. तर हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स हे 2 सभागृह आहेत. भारतामध्येही 2 सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा. हाऊस ऑफ कॉमन्स जसं आहे तसंच भारतामधलं लोकसभा आहे. या सभागृहातील बहुमतामुळे कार्यकारी मंडळ सत्तेवर येतं. आपल्या देशामध्ये लोकसभेमध्ये सध्या भारतीय जनता पक्ष, ज्याला आपण BJP म्हणतो, भाजप किंवा BJP, भारतीय जनता पक्षाला भारतीय जनतेनं स्पष्ट बहुमतामध्ये निवडून पाठवलेले. म्हणून या शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळ हे लोकांकडून निवडून पाठवलं जातं. कायदेमंडळात विधिमंडळ असं म्हटलं जातं. विधी म्हणजे कायदा. हे संसद हे कायदे तयार करण्याचे काम करते. त्या देशातील संसद त्या देशातील नागरिकांसाठी कायदे तयार करण्याचे काम करते. म्हणून संविधानानं या कायदेमंडळाला कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु हा अधिकार मर्यादित स्वरूपाचा आहे, कारण राष्ट्रप्रमुखाच्या मान्यतेनंतरच त्या ठिकाणी कायदेमंडळाने केलेल्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालं असं संबोधलं जातं. विधेयक म्हणजे कायद्याचा कच्चा मसुदा.
पण राष्ट्रपतीला आपल्या देशामध्ये स्वाक्षरी करण्याचा नाकारण्याचा अधिकार दिलेला नाही। राष्ट्रपतीला एक तर स्वाक्षरी करावी लागते किंवा तो एखादे विधेयक पुनर्विचारासाठी संसदेकडे पाठवू शकतो किंवा राष्ट्रपतीने एखाद्या विधेयकाला किती दिवसामध्ये स्वाक्षरी करावी त्या कालमर्यादा आपल्या संविधानामध्ये नमूद करून ठेवण्यात आलेली नाही। एखादं विधेयक राष्ट्रपती स्वतःकडे ठेवून तो अप्रत्यक्षरित्या ते विधेयक नामंजूर करू शकतो। म्हणून पूर्वीचे भारताचे राष्ट्रपती ग्यानी झैल यांच्या कालामध्ये टपाल विधेयक जे होतं ते त्याला मान्यता न देता अनेक दिवस त्यांनी राष्ट्रपतीनं ते स्वतःकडेच ठेवलं आणि अशा प्रकारे हा राष्ट्रपतीचा नकाराधिकार मर्यादित स्वरूपाचा आहे। याला नकाराधिकार किंवा वेटो पॉवर असं म्हटलं जातं। एखाद्या समस्येचं निराकरण करण्याची विनंती भारताचे राष्ट्रपती किंवा राष्ट्रप्रमुख विधिमंडळाला किंवा कायदेमंडळाला करू शकतात। अध्यक्षांनी संविधानाचे उल्लंघन केले तर कायदेमंडळ त्यांना पदच्युत करू शकते, पदावरून काढून टाकू शकते। पण अशी वेळ ही अभावनाच येते। आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये आपल्या राष्ट्रपतीवर महाभियोग किंवा प्राभियोगाचा खटला चालवला नाही किंवा ती वेळ आली नाही। कारण जर त्यांनी ते नियमानुसार राज्यकारभार करत नसतील तर संसद त्यांच्या विरुद्ध खटला चालवते। त्याला प्राभियोगाचा खटला किंवा महाभियोगाचा खटला म्हटलं जातं। त्यांनी जर भ्रष्टाचार केला, राज्यघटनेचा भंग केला तर संसद त्यांना आपल्या पदावरून दूर करू शकते। बहुमताच्या आधारावर ते विधेयक तो खटला मंजूर करू शकते। पण आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये एकाही राष्ट्रप्रमुखाविरुद्ध हा प्राभियोगाचा खटला चालवला नाही। म्हणून राष्ट्रप्रमुख कायदेमंडळामध्ये विधेयक बहुमत नाही म्हणून त्या ठिकाणी ते राजीनामा त्यांना देण्याची गरज नसते। तर जर त्या ठिकाणी कायदेमंडळामध्ये जर स्पष्ट बहुमत नसेल तर पंतप्रधान आपला पदाचा राजीनामा देतो। एकट्या पंतप्रधानांना दिलेला राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा संबोधला जातो आणि ते कार्यकारी मंडळ बरखास्त होतं। नंतर दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षाला त्या सभागृहामध्ये बहुमत आहे का पाहिलं जातं। त्या सभागृहाच्या नेत्याला पंतप्रधान पदासाठी पाचारण केलं जातं किंवा कोणताच राजकीय पक्ष जर सरकार स्थापन करू शकत नसेल, कार्यकारी मंडळ किंवा शासन स्थापन करू शकत नसेल तर त्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात आणि नंतरच्या निवडणुकीनंतर त्या देशामध्ये मग बहुमताच्या आधारावर सरकारची व्यवस्था केली जाते। म्हणून कायदेमंडळ कार्यकारी मंडळ हे यांचे एकमेकांचे घनिष्ठ संबंध असतात संसदीय शासन पद्धतीने। दुसरी शासन पद्धती आपण स्वीकारली ती म्हणजे संघ राज्य शासन पद्धती। या लोकशाहीचाच तो भाग आहे। संघ राज्य शासन पद्धती, फेडरल गव्हर्नमेंट असं आपण म्हणतो। फेडरल गव्हर्नमेंट, संघ राज्य शासन पद्धती। अमेरिकेमध्ये 50 घटक राज्य, त्याला प्रांत किंवा घटक म्हटलं जातं। आपल्या देशामध्ये सध्या 29 घटक राज्य आहेत। ती संघ राज्य शासन पद्धती स्वीकारली का? संपूर्ण देशासाठी एक सरकार आणि प्रत्येक घटक राज्यासाठी एक सरकार अशी व्यवस्था आपण केली। त्याचं कारण आहे की आपला देश विशाल आहे, लोकसंख्येच्या बाबतीत आणि भूभागाच्या बाबतीत। म्हणून प्रत्येक घटक राज्यासाठी एक सरकारची व्यवस्था आपण केली आणि संपूर्ण देशासाठी एका सरकारची आपण व्यवस्था केली। अमेरिका हा लोकसंख्येच्या बाबतीत भूभागाच्या बाबतीत मोठा देश आहे। भारत सुद्धा लोकसंख्येच्या बाबतीत भूभागाच्या बाबतीत मोठा देश आहे। म्हणून एकाच शासनामार्फत संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालवणं शक्य नाही। म्हणून अधिकाराची विभागणी करण्यात आली। इंग्लंडमध्ये संघ राज्य शासन पद्धती नाही। इंग्लंड हे लोकसंख्येच्या बाबतीत भारताच्या तुलनेमध्ये, अमेरिकेच्या तुलनेमध्ये छोटा देश आहे। याच्या विरुद्ध एकात्म शासन पद्धती,
एकात्म शासन, संघराज्याच्या विरुद्ध एकात्म शासन पद्धती आहे, जी की इंग्लंडची एकात्मक शासन पद्धती आपण स्वीकारली नाही, तर अमेरिकेची संघराज्य शासन पद्धती आपण स्वीकारली. संपूर्ण देशासाठी एक सरकार, प्रत्येक घटक राज्यासाठी एक सरकार. महाराष्ट्र, आसाम, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर वगैरे 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 अशी 29 घटक राज्य आपण स्वीकारली. भाषेवर आधारित प्रांत रचना करण्यात आली. घटक राज्य वाढवण्याचा अधिकार, त्याची निर्मिती करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. म्हणून अधिकाराची स्पष्टपणे नोंद केली. संपूर्ण देशासाठी त्या ठिकाणी पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ ज्या विषयावर कायदे करते त्याला आपण केंद्र सूची म्हणतो. 3 सूच्या करण्यात आल्या अधिकाराच्या. एक केंद्र सूची, दुसरं राज्य सूची आणि तिसरं समवर्ती सूची किंवा सामायिक सूची. केंद्र सूचीमध्ये 97 विषय, राज्य सूचीमध्ये 66 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय. संपूर्ण देशासाठी जे सरकार कायदे करतं त्याला केंद्र सरकारचे केंद्र सूचीतले कायदे असं म्हटलं जातं. राज्य सूचीमध्ये राज्य स्तरावरील दृष्ट्या महत्वाचे विषय राज्य सूचीमध्ये असतात आणि समवर्ती सूची 47 विषय त्यामध्ये. दोन्ही सरकारने मिळून कायदे तयार करायचे असतात. तर अशा प्रकारे ही संघराज्य शासन पद्धती आपण स्वीकारली. जशी व्यवस्था विधिमंडळ पद्धतीची व्यवस्था संपूर्ण देशासाठी आहे, तसंच प्रत्येक घटक राज्यासाठी सुद्धा विधिमंडळ पद्धती आपण स्वीकारली. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आपण स्वीकारलं. तर याला घटक राज्याचं विधिमंडळ म्हटलं जातं. त्याचे 2 सभागृह असू शकतात घटक राज्यामध्ये. उदाहरणार्थ महाराष्ट्र 2 सभागृह आहेत, एक विधानसभा आणि दुसरं विधान परिषद. तर फक्त देशातील 7च घटक राज्यामध्ये राज्य विधिमंडळाचे 2 सभागृह आहेत, विधानसभा आणि विधान परिषद. तर दुसरं सभागृह जे आहे विधान परिषद, हे सभागृह असावं की नसावं या संबंधी निर्णय घेण्याचा अधिकार त्या घटक राज्यातील विधानसभेला देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये या दोन्ही सभागृहाची व्यवस्था संविधानानुसार करण्यात आलेली आहे. म्हणून अशी वैशिष्ट्यपूर्ण संघराज्य शासन पद्धती आपण स्वीकारली. म्हणून केंद्र स्तरावरील शासनाला राष्ट्रीय शासन असं म्हटलं जातं किंवा त्याला संघ शासन, केंद्र सरकार असं म्हटलं जातं किंवा केंद्र शासन असं म्हटलं जातं. आणि प्रादेशिक स्तरावरील शासनाला, सरकारला राज्य शासन असं म्हटलं जातं, स्टेट गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं. असं द्विस्तरीय यंत्रणा ज्या देशामध्ये असते त्या देशातील शासन पद्धतीला संघराज्य शासन पद्धती असं म्हटलं जातं. म्हणजे संघराज्य शासन पद्धती म्हणजे अशा प्रकारची शासन पद्धती की ज्यामध्ये 2 सरकारची व्यवस्था केलेली असते. संपूर्ण देशासाठी एक सरकार आणि प्रत्येक घटक राज्यासाठी एक सरकार. जे देश आकाराने लहान असतात त्या देशामध्ये एकच सरकार असतं केंद्रस्थानी. या पद्धतीला एकात्मक शासन पद्धती असं म्हटलं जातं. या शासन पद्धतीमध्ये म्हणजे संघराज्य शासन पद्धतीमध्ये सत्तेचं विभाजन केलेलं असतं, सत्ता वाटून दिलेली असते. अधिकाराच्या 3 सूच्या केलेल्या आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. सूची म्हणजे यादी. देश पातळीवर राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचे विषय केंद्र सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आणि राज्य पातळीवरील महत्वाचे विषय हे राज्य सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले. अर्थात हे सत्तेचं विभाजन औपचारिक स्वरूपामध्ये असतं. अमेरिकेमध्ये संविधानामध्ये केंद्र शासनाचे अधिकार स्पष्टपणे नमूद केलं. अमेरिकेमध्ये संघराज्य शासन पद्धती आहे, भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती. इंग्लंडची पार्लमेंटरी गव्हर्नमेंट आपण स्वीकारलं, पण इंग्लंडची राजेशाही आपण स्वीकारली नाही. अमेरिकेची संघराज्य शासन पद्धती आपण स्वीकारली, पण अमेरिकेची अध्यक्षीय शासन पद्धती आपण स्वीकारली नाही. कारण अमेरिकेमध्ये राष्ट्रप्रमुख जो असतो, अध्यक्ष किंवा त्याला राष्ट्राध्यक्ष म्हटलं जातं, प्रेसिडेंट ऑफ नेशन त्याला म्हटलं जातं. तर तो राष्ट्रप्रमुखावर त्या ठिकाणी तो 5 वर्ष दिलेल्या कालावधीमध्ये तो सत्तेवर येतो आणि कालावधीच्या आत त्याच्या विरुद्ध त्याला पदावरून खेचण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तर आपल्या देशामध्ये तसं नाही. जो राष्ट्रप्रमुख आहे ज्याला पदावरून जर दूर करायचं असेल किंवा तो त्यानं राज्यघटनेनुसार राज्यकारभार तो करत नसेल
किंवा भ्रष्टाचार केला असेल किंवा कायद्याचा भंग केला असेल तर विधिमंडळ त्याला पदावरून दूर करू शकतं. तर अशा प्रकारे ही संघ राज्य शासन पद्धती एक वैशिष्ट्यपूर्ण शासन पद्धती आपण स्वीकारलेली आहे. मध्ययुगातील युरोपात संघ राज्याचे ऐतिहासिक संदर्भ सापडतात. तेथे प्रबळ शत्रूचा सामना करण्यासाठी आणि सामायिक समस्या सोडवण्यासाठी काही घटक एकत्र आले. या व्यवस्थेत अनेक शतके बदल होत गेले व अंतिमतः एक संघ राजकीय व्यवस्था तयार झाली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वित्झर्लंड या देशामध्ये अशा प्रकारची व्यवस्था आहे. आणि काही ठिकाणी परिपूर्ण संघ राज्य शासन पद्धती अल्पावधीत तयार झाली. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी जी आता 50 घटक राज्य आहेत अमेरिकेमध्ये आणि सुरुवातीला 13 वसाहती होत्या. जगातील अनेक लोक तिथे जाऊन राहू लागले आणि त्यांनी एक त्या ठिकाणी संघ राज्य शासन पद्धती स्थापन केली. सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारला एक शक्तिशाली केंद्र सरकारची निर्मिती केली. तर अशा प्रकारे ही व्यवस्था आपल्याकडे करण्यात आलेली आहे, जगामध्ये करण्यात आलेली आहे. हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे याची जाणीव त्यांना झाली आणि म्हणून ते एकत्र आले. एक नवीन देश अस्तित्वात आला, तो देश म्हणजे अमेरिका. अशा प्रकारे अस्तित्वात आलेल्या संघ राज्यांना एकत्रीकरणातून आलेले संघ राज्य असे म्हटले जाते. म्हणजे 13 वसाहती एकत्र आल्या आणि त्यांनी एका शक्तिशाली केंद्र सरकारची व्यवस्था केली. तर याला केंद्राकर्षी असं संघ राज्य असं त्याला म्हटलं जातं. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशामध्ये सुद्धा याच प्रवृत्तीतून निर्माण झालेलं संघ राज्य असं त्याला म्हटलं जातं. भारताला स्वातंत्र्य मिळालं तर स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये भाषावार प्रांत रचना करण्यात आली, घटक राज्याची व्यवस्था करण्यात आली. जे महाराष्ट्र, मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं महाराष्ट्र, पंजाबी भाषा बोलणाऱ्या लोकांचं पंजाब, किंवा तेलुगू भाषा बोलणाऱ्या लोकांचं आंध्र प्रदेश, किंवा हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांचं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्य, कानडी भाषा बोलणाऱ्या लोकांचं कर्नाटक, अशी भाषावार प्रांत रचना करण्यात आली. सुरुवातीला 22 घटक राज्य होते. नंतर 22चे संसदेने कायदा करून 25 घटक राज्य तयार करण्यात आले आणि 25चे आता सध्या 29 घटक राज्य आहेत. घटक राज्याची व्यवस्था करण्याचं, वाढवण्याचं काम हे संसद करते. म्हणून त्या ठिकाणी एका शक्तिशाली केंद्र सरकारची निर्मिती करून या केंद्र सरकारनं घटक राज्यांना अधिकार दिलेले. भारताला स्वातंत्र्य मिळाले व त्यावेळेस अनेक संस्थाने व ब्रिटिश अंमलाखाली अनेक प्रदेश अस्तित्वात होते. बघा, जवळपास 563 संस्थानं होती. आपल्या देशाला स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये हिंदुस्थान असं म्हटलं जायचं. भारत आणि पाकिस्तान मिळून आपला देश होता. म्हणून आपल्या देशामध्ये छोटे छोटे राज्य होते. ब्रिटिशांची सत्ता सुद्धा काही भागावर होती. आज ती राज्य बरखास्त करण्यात आली. संपूर्ण या छोट्या छोट्या राज्यांचं संस्थानांचं विलिनीकरण करण्यात आलं. म्हणजेच वसाहतीच्या एकत्रीकरणातून अमेरिकन संघराज्य तयार झाले. तर भारतात केंद्रीय सत्तेनं नवीन राज्य तयार केले. शक्तिशाली केंद्र सरकारची निर्मिती केली आणि घटक राज्याची व्यवस्था आपल्याकडे करण्यात आली. यालाच केंद्रोत्सारी असं म्हटलं जातं. घटक राज्य ही एका शक्तिशाली केंद्र सरकारनं घटक राज्यांना अधिकार बहाल केले. याला केंद्रोच्चारी शासन पद्धती असं म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये देशाची एकात्मता टिकवण्यासाठी केंद्रीय सत्तेचे विभाजन केलं जातं. UK मध्ये एककेंद्री शासन पद्धती, युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड किंवा ब्रिटनमध्ये एककेंद्री शासन पद्धती आहे. तर आज तेथील स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड यांना काही प्रमाणात स्वायत्तता दिली आहे आणि त्यामुळं त्यांची स्वतंत्र कायदे मंडळं तयार झालेली आहेत. भारतात सत्ता विभाजनामध्ये केंद्र सरकारला अधिक अधिकार दिलेले आहेत. बघा, 97 विषय केंद्र सूचीमध्ये, जास्तीचे विषय 66 विषय राज्य सूचीमध्ये, जे की घटक राज्यांना त्यासंबंधी कायदा करण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. म्हणून भारतीय संघ राज्य सदृश किंवा कोशी फेडरेशन अथवा एकात्मतेकडे झुकणारं संघ राज्य असं म्हटलं जातं. त्याला केंद्रोत्सारी शासन पद्धती असं म्हटलं जातं. भारतीय संघ राज्याचा प्रवास संमिश्र आहे. स्वातंत्र्यानंतर राज्यांना वाढीव अधिकार देण्यात आले, परंतु त्यानंतरच्या काळात आर्थिक व तंत्रज्ञानातील बदलामुळे केंद्र शासनाच्या अधिकारामध्ये वाढ करण्यात आली. म्हणून जर आपल्या देशामध्ये एकात्मक शासन पद्धती असेल, राष्ट्रपती राजवट जर लागू केली तर संपूर्ण देशाचं त्या ठिकाणी संघराज्य
मध्ये असलेलं जे रूपांतर ते एकात्मक शासन पद्धतीमध्ये केलं जातं आणि घटक राज्यांना जे कायदे करण्याचा अधिकार दिलेला असतो तो अधिकार त्या ठिकाणी मर्यादित करण्यात येतो. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी गरज पडेल तेव्हा एकात्मक शासन पद्धती आणि जर शांततेच्या काळामध्ये संघ राज्य शासन पद्धती आपल्याकडे वैशिष्ट्यपूर्ण निर्माण करण्यात आली. एका घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते किंवा संपूर्ण देशामध्ये राष्ट्रपती राजवट किंवा आणीबाणी लागू केली जाऊ शकते. परकीय आक्रमण असेल, अंतर्गत अशांतता असेल किंवा राज्यघटनेनुसार देशाचा राज्यकारभार चालत नसेल तर संघ राज्य शासन पद्धतीचं एकात्मक शासन पद्धतीमध्ये रूपांतर करण्याची व्यवस्था आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे या पाठामध्ये आपण संविधानाचं महत्त्व आणि संविधानाच्या चौकटीत राहून शासन कसे काम करते हे पाहिलं. शासनाच्या विविध शासन पद्धतीचा अभ्यास केला आणि पुढील पाठामध्ये आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये शासन कसे बनते, सरकार कसं तयार होतं हे आपण या ठिकाणी पुढच्या प्रकरणामध्ये पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. प्रतिनिधित्वाची संकल्पना हा भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.